राज्यातील निवडणुकीच्या निकालानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मोठा राजकीय दावा केलेला आहे। मी आणि मराठा समाज विधानसभा निवडणुकीच्या मैदानात असतो आणि समीकरण जुळले असते तर सगळ्यांचा सुपडा साफ केला असता, असा प्रत्यक्ष टोला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना लावलेला आहे। त्याचा व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। तो व्हिडिओ क्लिप आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अनिकेत तुम्हा सर्वांचं होद्या विषय या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक मनापासून स्वागत करतो। पाहूया व्हिडिओ क्लिप। शेवटी बळ आशीर्वाद मागितलाय, शक्ती मागितली, गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय राहिला तो मार्गी निघावा याबद्दल बळ आणि आशीर्वाद मागितलाय, बाकी काय नाही। मग मी काय करू आता? मी मैदानातच नव्हतो, नाकारेन कसं काय? कुठं आव्हान केलं? काय केलं? काय केलं? मग पाडे ना आणले निवडून। अरे कळतंय का तुम्हाला? काय काय असलं मोग विचारत जाऊ नका। काय असतं, मी जर सांगितलं पाडा अमुक अमुकला, त्याला म्हणतात नाही पाडल्यावर तुम्ही कोणाला पाडा कोणाला निवडून आले, भाषा कळते तुम्हाला? अरे काय बोलता राव, कुठून आल्यासारखं। आता वेळ निघून गेल्यावर कोणी काय म्हणायचं ज्याचा त्याचा विषय असतो, पण मैदानात मी आणि माझा मराठा समाज नव्हतो। जर मी आणि मराठा समाज मैदानात असतो आणि आमचं जर समीकरण जुळलं असतं तर सोपडा सापच केला असता। मी लोकसभेला पण तेच सांगितलं, तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा, ज्याला निवडून आणा त्याला आणा। विधानसभेला पण तेच सांगितलं। मी माझ्या बोलण्यापासून लांब कधी जात नाही आणि मी समाज विकू शकत नाही, कोणाच्या दावणीला बांधू शकत नाही। समाज मतदानाचा मालक तो आहे, त्यांनाच मालक शेवटपर्यंत ठेवलं। मी मनमानी समाजावर चालवली नाही। असले प्रश्न ना असं उत्तर मी नाही देणार ना, ते त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा राजकारणाचा प्रश्न आहे। मी कसं बोलणार? मी आरक्षण घेणार पण ओबीसीतूनच घ्या, कोणी पण बसू दे। आम्ही कशाला 50-55% आम्ही पळता भूई कमी करणार। आता एखादा जर म्हणला तसं किंवा अनेक जण जर तसं म्हणले तर मी छाती बडवायची गरज नाही, कारण मैदानातच मी नाही। मग पडणाऱ्याबद्दल काय उत्तर द्यायचं आणि निवडून आल्याबद्दल काय उत्तर द्यायचं? त्यापेक्षा मी मैदानात नाही, माझा समाज सुद्धा। आता हे नवीन काय आहे, मी नाही ऐकलं, ऐकल्यावर सांगत। निवडणुकीपूर्वी आपल्याला भेटण्यासाठी राज्यातील सगळे उमेदवार येत होते, तशी गर्दी आता कुठेतरी येत नाही। उमेदवारांना कुठे विसर पडला का समाजाचं? काय तुम्ही अंतरवाली दे एखादी तुम्हाला दाखवतो। 30-32 जण गेलेत येऊन आतापर्यंत निवडून आलेले। बहुजन मुख्यमंत्री सरकार स्थापन झाल्यावर आणखीन येते। बहुजन मुख्यमंत्री महाराष्ट्रात चर्चा आहे। कोणी मिळू दे, गोरगरीब शेतकऱ्यांचं गोरगरीब जनतेचं काम करा, नसता मुंडक्यावर बसते असते जनता। कोणी पण मिळू दे, कोणचं सुख नाही। बहुजनाला, हिंदूवादी आला, पुरोगामी विचाराचा आला, कोणचा आला तरी 75 वर्षात आम्हाला गोरगरिबाला कधी सुख मिळालं नाही। मुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेचं नाव पुढे येते। आरक्षणाची दिशा टोकाची असणार आहे का? आता कशी असणार? हो, सामूहिक आमरण उपोषण अंतर्वालीत होणार बहुतेक, तर अशी शक्यता आहे की मुंबई सुद्धा होऊ शकते। देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर त्याचं स्वागत करा। अहो हो द्या ना आधी, तुम्हाला आधीच गडबड झाली हो, नंतर जरा पण त्यात पुढं झालं जर तर उत्तर नसतं आता, ते नंतर तुम्हाला लईच गडबड हो त्यांच्या आधी जास्त। आमरण आणि सामूहिक अंतर्वालीत असणार 100%। मुंबई जाम करण्याचं काही नियोजन आहे का? दादा, समाजाचं असं म्हणणं आहे की मुंबईतच जायचं, पण असं काही ठरलेलं नाही। आमचं फायनल ठरलेलं आहे की सामूहिक आमरण उपोषण घराघरातले मराठी हे अंतर्वालीत करणार आहेत उपोषण अंतर्वालीत। परंतु बहुतेक असं होऊ शकतं की मुंबईसुद्धा आमरण उपोषण होऊ शकतं, पण तिथं सामूहिक करता येणार नाही। पण आता मराठीची लई इच्छा आहे, पण यांचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर ठरवू
समाजाची बैठक बोलून मुंबईत करायचं का अंतरवालीत करायचं, मुंबईत सुद्धा होऊ शकतं. चलो धन्यवाद. ईव्हीएम बाबतचा उठाव वाढत होते सध्या सगळ्यात जास्त वाटतं की ईव्हीएम गोठ्यात उठाव वाढतो. काय भूमिका नाही, ज्याच्यातले माहीत नाही त्याच्यावर बोलू नये असं माझं वैयक्तिक मत असतं. त्यातलं आपल्याला काही जास्त माहीतच नाही आणि मग ते काय होतं आणि काय नाही होत. मराठा समाज कोणाचा दवणीला बांधणार नाही. समाज स्वतःचा मालक आहे. मी समाजावर मनमानी केली नाही आणि करणारे नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. गोरगरिबांना शक्ती मिळावी, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावे असे आपले विठ्ठलाला साकडे घातल्याचेही जरांगे यांनी सांगितले. जरांगे पुढे म्हणाले, राज्यात सरकार स्थापना झाल्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची बैठक बोलावली जाईल. त्यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. मी मराठा आरक्षण घेणार आहे आणि ओबीसी मधूनच घेणार आहे. तर यासाठी मराठा समाजाच्या आरक्षणाची अंतरवालीच्या घराघरात उपोषण केले जाणार आहे. समाजातल्या अनेकांची इच्छा आहे की मुंबईत जाऊन उपोषण करावे, तसे सुद्धा होऊ शकते. मित्रांनो, या व्हिडिओबाबत तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती तुम्ही नक्कीच कमेंट करा. अशाच नवनवीन न्यूज अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या होऊ द्या विषयाला नक्की सबस्क्राईब करा. तर चलाच न्यूज व्हिडिओमध्ये एक नवीन विषयासह, तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र. मिळूच नवीन व्हिडिओमध्ये.